उन्हाळा म्हटलं की वाळवण्याचे पदार्थ आले, पण मी यावर्षी काही वाळवण्याचे पदार्थ केलेले नाहीत. एवढा एक केला होता तोच तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा पदार्थ करण्यामागचं कारण की हा अगदी सोपा आणि ऊन न वापरता किंवा उन्हात न घालता, उन्हात न जाता घरच्या घरी. तर अशा प्रकारे मी 2 पाण्याने या शाबूला स्वच्छ धुवून घेत आहे. आता याच्यामध्ये कचरा असो नसो ती गोष्ट वेगळी, पण याच्यामध्ये आम्ही टाकलेला बाहेरचा कचरा म्हणजेच खेळणी असू शकते. म्हणून मग मी याला 1-2 वेळा चेक करून घेतले की बारीक काही खेळणी वगैरे टाकली आहे का मुलांनी. तर अशा प्रकारे हा आपला शाबू स्वच्छ धुतलेला आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही अजिबात पाण्याचा एक कणही राहिलेला नाही आहे. हा मी अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत बघू शकता आमची इकडं रडारड चाललेली आहे शाबू खाण्यासाठी. शाबू खाण्यापेक्षा जास्त तो सांडायचा असतो, त्यामुळं हा सगळा अट्टाहास आहे. तर 3-3 वेळा हे सांडणं ठेवणं हे चालूच असतं. तर भीती बघा किती, किचन वाट्यावर वर बसलेला आहे, पण माझा हात अगदी गच्च धरून पकडलेला आहे. कारण पडण्याची भीती आहे, पण इथंच बसायचं आहे, त्यामुळं मग काय, खायचं तर आहे शाबू, त्यामुळं बसलेलं आहे पिल्लू. तर अशा प्रकारे आपला शाबू भिजत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आटपून घेते. आता आपला शाबू भिजू घालून अंदाजे अर्धा तास होऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर मग मी हा शाबू याच्यामध्ये मी आपलं जे उपवासाचं मीठ म्हणजे सैंधव मीठ म्हणतो ते वापरते आहे. कारण हा उपवासासाठी चालणारा किंवा उपवासाचे पॉपकॉर्न म्हणूया याला, ते आहेत. तर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर जिरे नक्की घाला, याने चव खूप छान येते. थोडासा शाबूमध्ये कलर उतरतो, पण चव खूप छान येते. तर याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखटही घालू शकता, पण माझे हे टुकली पिटुकली खाणारे असतात, त्यामुळं मग मी तिखट अवॉइड करते. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. तर याच्यामध्ये मीठ आणि जिरे घालून मी याच्यावर गॅसवर एक 10 ते 15 मिनटं याला ठेवून घेतलेले. याची शिट्टी काढून घ्यायची. बिना शिट्टीचं याला एक अगदी 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 10 मिनिटाचा वेळ झालेला आहे. मग आता परत मी याला शिट्टी बसवून एक शिट्टी करून घेणार आहे. तर हे गरम कुकर आहे, त्याच्यामुळे शिट्टी बसवताना थोडासा त्रास होतो आहे, तर हे थोडंसं जपून करा. फायनली माझी ही शिट्टी इथं बसलेली आहे. आणि याच्यानंतर आता मी याची फक्त एकच शिट्टी काढून घेणार आहे. तर त्याच्यानंतर हा शाबू जो आहे तो आपला परफेक्ट शिजणार आहे. तर हा होतो तोपर्यंत आपण बाकीचं काम. तर अशा प्रकारे बघू शकता हे मी घरच्या घरी आणि अगदी उन्हात न जाता हे सांडगे तयार केलेले आहेत. तर आता हे उन्हाळी वाळवण अगदी झटपट आणि एकदम चविष्ट आहे. बाहेरचा जो आपण शाबू वगैरे आणून खातो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा खायला आणि चवीलाही खूप छान लागणार आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तिखट घाला, मग तर अजूनच छान लागेल. तर अशा प्रकारे हे आपले सांडगे वाळायला ठेवलेले आहेत. उन्हात नाही, घरात फॅनच्या छावेला आहेत. तर 2 ते 3 दिवसांनी बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे कडकडीत असे वाळलेले आहेत. चला तर मग आता हे किती फुलत आहेत तेही तुम्हाला दाखवते. तर याच्यासाठी मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही याची साईज किती झालेली आहे तळून. तर अशा प्रकारे हे जे छोटे छोटे पदार्थ असतात किंवा झटपट होणारे पदार्थ असतात, हे ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप उपयुक्त असतात. तर अशा प्रकारे मी जरा जास्तही तळून घेते. आता मुलं खाणारेच आहेत, तर तळून घ्यावं म्हटलं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, खूप क्षमस्व की खूप दिवसांनी हा व्हिडिओ येतो आहे. व्हिडिओ तसा शूट बऱ्याच दिवसांपासून केलेला होता, पण अपलोड करणं झालंच नाही. त्यासाठी परत एकदा क्षमस्व. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.